विद्या मंदिर फराळे शाळेमध्ये भरला रानभाज्यांचा अनोखा मेळावा। राधानगरी तालुक्यातील विद्या मंदिर फराळे शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन, खरेदी विक्री असा मेळावा संपन्न झाला। हल्ली बाजारात मिळणाऱ्या संकरित आणि कीटकनाशक व औषध फवारणीच्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या शेतामध्ये, जंगलामध्ये सहज उपलब्ध होत आहेत। पण जिभेचे चोचले पुरवण्याच्या कारणास्तव या रानभाज्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय। याचं प्रबोधन व्हावं या उद्देशाने विद्या मंदिर फराळे शाळेमध्ये रानभाज्यांची ओळख, त्या तयार करण्याच्या पद्धती, त्यांचे औषधी गुणधर्म या संदर्भात प्रदर्शनं मांडून रानभाज्यांची खरेदी व विक्री करण्यात आली। विद्यार्थ्यांनी मांडलेल्या रानभाज्यांच्या स्टॉलवरून पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी सर्व प्रकारच्या रानभाज्या खरेदी केल्या। यामध्ये पाथरी, मोरशेंडा, शेंडवेल, कुरडू, गोड कारले, भनुगती, उंदीरकान, भांगिरा, नाल, टाकळा, भोपळा, बोटमोडी, कडवी, गोमाट, टिटवीच्या शेंगा, धानक, काटकुसुंबा यांसारख्या अनेकविध भाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले। गावातील वयोवृद्ध महिलांनी व माता पालकांनी त्या भाज्यांचे महत्त्व आणि माहिती सर्वांना सांगितली। तसेच विद्यार्थ्यांच्या घरून तयार करून आणलेल्या या विविध प्रकारच्या भाज्या आणि तांदळाच्या नाचणीच्या भाकरी याचाही सर्व विद्यार्थी पालकांनी आस्वाद घेतला। अध्यापक सुरेश सुतार आणि प्रमिला सुतार मॅडम यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केलं होतं। सागर पाटील सर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। सदर प्रदर्शनासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्षा पुष्पा पाटील यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षण तज्ज्ञ तसेच सर्व पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। मुख्याध्यापक युवराज सुतार सर यांनी सर्वांचे आभार मानले। त्यामुळे विद्यार्थ्यांना भाज्यांचे महत्त्व तसेच बाजाराचे व्यावहारिक ज्ञान याची माहिती झाली। राधानगरीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे। गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।